आईचे कुशीत वाढायचं वय असताना काही निष्पाप जीव रस्त्यावर टाकले जातात. जन्म देणं खूप सोपं आहे हो, पण एक आईबाप म्हणून त्यांची जबाबदारी निभावणं खूप कठीण आहे. मैं बोल लो खाता में ले जा रहा था बात हो गया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. सकाळचे 8 वाजलेत, आलो आहे कामावर. बघूया आता काय काय काम आहे. नमस्कार मंडळी, आत्ता दुपारचे 12 वाजलेत. काम चालू आहे, डिलिव्हरी काढायचं आहे. यात काढले. गावडा रे. मग कसे आहात सगळे? मस्त ना? आणखी तासभर लागणार बघा, मग जायचं जेवायला घरी आणि यायचं जेवण करून. मग लय ऊन पडले, काय कळणार झाले. एवढं ऊन पडले तर अंगात नसते बघा. आणि चहा पिते गरम गरम. सकाळी कोमलनं मोबाईलला एक व्हिडिओ दाखवली. एका लहान मुलीला रस्त्यावर टाकून गेलेत लोक. काय दगडाच्या काळजाचे असतील. सांभाळायचं होत नाही तर जन्माला घालायचंच नाही तो पोरं. अनाथ आश्रमवाले घेऊन गेले असतील सोडा. लय बेकार वाटलं बघून ते. लोकांनी किंमतच नाही आहे. ज्यांना मुलं होत नाहीत त्यांना विचारा काय किंमत असते ते. यांना देव द्यायला आहे तर मस्ती आल्या. हां, तुम्हाला काय वाटतं? सकाळ सकाळी मूड खराब झाला माझा व्हिडिओ बघून. आईचे कुशीत वाढायचं वय असताना काही निष्पाप जीव रस्त्यावर टाकले जातात.
जन्म देणं खूप सोपं आहे हो, पण एक आईबाप म्हणून त्यांची जबाबदारी निभावणं खूप कठीण आहे. लक्षात ठेवा, त्या निष्पाप बाळाची चूक एवढीच की त्याने चुकीच्या माणसांकडे जन्म घेतला. आमच्या कोमलला पण काय कळत नाही, सकाळ सकाळी काय दाखवायचं काय नाही. सगळा मूड खराब झाला माझा. ठीक आहे, 1 वाजले दुपारचे, जेवण करून येऊया. चला. मैं बोलो खाता में ले जा रहा था बात हो गया. दुपारचं कामं सोडून हे असली कामं करतोय बा. कुठं आंबं काढ, कुठं नारळं काढ. मी पण खायला थोडं खोबरं. गरमीनं मरा लागले तर चहा काय बंद होईना. चालते मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.